आज 24 सप्टेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी 24 सप्टेंबर 1932ला पुणे करार झाला, जे की स्वतंत्र मतदारसंघ संपुष्टात आणून संयुक्त मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. 2012 पासून जनआंदोलन प्रबोधन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी 24 सप्टेंबर या दिवशी धिक्कार सभा घेतल्या आणि सध्या या माध्यमातून मी जाहीर करू इच्छितो, सभेच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, प्रबोधन करत आहोत. पण जेवढ्या बी राखीव जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही जन आंदोलन प्रबोधन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून उमेदवार उभा करणं आणि त्या माध्यमातून स्वतंत्र मतदारसंघाचं प्रबोधन करणं आणि उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं, राखीव जागेवरून उमेदवार उभा करण्यासाठी व्यापक प्रमाणात संघटन तसेच साम दंड भेद नीती ह्या सर्व गोष्टी लागणार आहे. त्या माध्यमातून समाजाने या वैयक्तिक विषय न घेता त्या संघटनेचा संबंधित न राहता आपण स्वतंत्र मतदारसंघ करण्यासाठी प्रयत्न करू. स्वतंत्र मतदारसंघाविषयी मी सतत बोलत असतो, पण सध्या चालू घडामोडीविषयी बोलणार आहे. सध्या असणारे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण, तर सरकार हा तिढा सोडत नाही. मराठा आरक्षण, ओबीसीमध्ये आरक्षण जरांगे पाटील का मागतात की ओबीसीमध्ये असणाऱ्या जे की महानगरपालिका असेल, महापौर, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, पंचायत समितीचा सभापती असेल या सरपंच असेल, ओबीसी आरक्षणामुळे त्या ठिकाणी ओबीसीचे उमेदवार निवडून येत आहेत आणि त्या ठिकाणी आतापर्यंत नगर परिषद असेल, महापौर असेल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, ग्रामपंचायतीचा सरपंच असेल, सर्व ठिकाणी मराठा समाजच राहत होता. पण या सर्व गोष्टीचा विचार करून जरांगे पाटील मराठा समाज आरक्षण ओबीसीमध्ये मागत आहे आणि ओबीसीमध्ये आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावं. नौकर भरती EWS आरक्षणातून देण्यात यावी आणि स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करण्यात यावी. ओबीसीसाठी ज्या ठिकाणी ओबीसीची लोकसंख्या जास्त आहे तिथे स्वतंत्र मतदारसंघ ओबीसीसाठी करण्यात यावा आणि ज्या ठिकाणी मराठा समाजाची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी मराठाला स्वतंत्र मतदारसंघ मिळेल आणि या माध्यमातून अशा पद्धतीचा प्रश्न सुटू शकतो. शैक्षणिक आरक्षण ओबीसीतून देण्यात यावं, पण नौकर भरती मराठांना EWS आरक्षणातून देण्यात यावी आणि देशातील सरकारने, केंद्रातील असेल, राज्यातील असेल, यांनी पहिलं सुरुवातीला SC ST OBCच्या जनगणना करण्यात यावी आणि ते झाल्याशिवाय पुढील प्रक्रिया करण्यात येणार नाही. विशेषतः आता SC STचं क्रिमिनल आणि वर्गीकरण याविषयी न्यायालयाने 1 ऑगस्टला निर्णय दिला आणि त्याच्या विरोधात SC STने 21 ऑगस्टला भारत बंद केला
आणि यापुढे सुद्धा आंदोलन होणार आहेत आणि येथील असणारी ब्राह्मण मनवादी व्यवस्था जे की ओपनच्या सर्व जागा त्यांना मिळतात, ते मेरिट लिस्टमध्ये असतात, पण SC आणि STमध्ये वर्गीकरण करण्याची गरज नाही ना, क्रिमिलेअर लावण्याची गरज नाही. EWXमध्ये आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण आणलं, तसं संसदेने आणखी 10% EWXनुसार SC आणि STसाठी आरक्षण आणावं आणि जे की दुर्मिळ जाती आहेत, वंचित जाती आहेत, त्याला EWSच्या माध्यमां स्वरूपात आरक्षण देण्यात यावं, नौकर भरती देण्यात यावी आणि OBCचे क्रिमिलेअर आणि पदोन्नतीचं OBCमध्ये नाही ते करण्यात यावं आणि क्रिमिलेअर 8 रद्द करण्यात यावी. या माध्यमातून महाराष्ट्रातील देशातील सर्व प्रश्न OBC आणि मराठा आरक्षणाचा तिढा सुटू शकतो. मराठ्यांना फक्त नौकर भरती EWXच्या माध्यमातून देण्यात यावी. त्या ठिकाणी पदोन्नतीसुद्धा होते, नौकर भरतीसुद्धा आहे EWXमध्ये आणि त्यानुसार राजकीय आरक्षणासाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करण्यात यावी. OBC असेल आणि तसंच जेवढ्या बी SC STसाठी देशामध्ये राखीव जागा आहेत त्या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ करण्यात यावा. विशेषतः स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे कळत नसेल, ज्या लोकांची लोकसंख्या जास्त आहे अशा लोकांनी त्यांचा प्रतिनिधी निवडून देणं, दुसऱ्या समाजाने त्याला मतदान करू नये आणि ज्या समाजाचा उमेदवार आहे SC समाजाचा, तर SC समाजाचेच जेवढ्या बी जाती येतात महाराष्ट्रातील 59 जाती, ते SC समाजाच्या उमेदवाराला मतदान करतील आणि त्यांचा प्रतिनिधी पाठवतील. तसेच OBCमध्ये जेवढ्याही जाती येतील तेवढ्याने OBCचा प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघानुसार OBCमध्ये मराठ्यांना घेण्यात यावं, पण लोकसंख्येनुसार राजकीय आरक्षण सोडण्यात यावं आणि स्वतंत्र मतदारसंघ करण्यात यावा. त्यानुसार हा मराठा आरक्षणाचा विषय संपुष्टात येतो आणि स्वतंत्र मतदारसंघ झाल्यानंतर या ठिकाणी स्वाभिमानी नेतृत्व तयार होईल. या गोष्टीचा विचार करावा आणि यापुढे आम्ही राखीव जागेवर देशातील व्यापक स्वरूप वाढविण्याचा प्रयत्न करू आणि समाजाच्या आर्थिक मदतीचे जे की निवडणुका लढवित असताना साम दंड भेद नीती ह्या सर्व गोष्टी लागणार आहेत आणि सभेच्या माध्यमातून प्रबोधन करण्यापेक्षा राखीव जागेवर उमेदवारी देऊन त्या माध्यमातून कुण्या पक्षाची, राष्ट्रीय पक्षाची संबंधित न राहता प्रबोधन करणं आणि उमेदवार निवडून आणणं, यासाठी आम्ही जनआंदोलन प्रबोधन संघटनेच्या माध्यमातून उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य लागणार आहे. निवडणुका म्हणल्यास आर्थिक बाजू जे की पैसा लागतो, येथील असणारे ज्याने की राजकीय सत्ता एखाद्या विशिष्ट समाजाने, कुटुंबाने भोगली आहे आणि ते लोक पैशाचा महापौर करतात आणि निवडून येतात आणि त्यांचे पैसे गेले तर बी त्यांना काही राजकारणातूनच त्यांनी पैसे कमवलेले आहेत. म्हणून या माध्यमातून मी समाजाला ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी मागणी उभा केली, त्या पद्धतीने स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आपल्या समाजाने SC आणि STने याविषयी आक्रमकपणा घेऊन, पुढाकार घेऊन स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. या ठिकाणी मी सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि थांबतो.